नमस्कार, तेजस्विनी देसाई फूड अँड व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण मच्छी करी बघणार आहोत. तर इथे मच्छीचे पीस घेतलेले आहेत स्वच्छ धुवून. तर त्यामध्ये 1 चमचा हळद घालायची, चवीनुसार मीठ घालून एक लिंबाचा रस 1 चमचा आणि हे फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे, मिक्स करायचं आहे. तर ही मच्छी करी माझे मिस्टर बनवत आहेत. माझे मिस्टर हॉटेलमध्ये शेफ आहेत, तर त्यांची रेसिपी आहे ही आणि पटकन होते, झटपट तयार होणारी, अगदी साधी सोपी आणि सिंपल. तर हे असं ठेवायचं आहे आपल्याला 10 मिनटं पूर्णपणे मिक्स करून. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर इथे मसाला घेतलेला आहे. तर इथे 1 कांदा बारीक चिरून मोठा चिरलेला आहे आणि भाजून घेतलेला आहे तेलामध्ये. इथे 2-3 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत सुक्या. तर बेडगी मिरची आहे, 1 वाटीभर कोथिंबीर, 1 वाटी ओलं खोबरं, 4 चमचे धणे, 1 चमचा जिरं, 1 चमचा जिरं आणि टोमॅटो घेतलेला आहे 1 कट करून आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या. तर हा मसाला आपल्याला ग्रेव्ही तयार करायची आहे. तर बारीक करून घेतलेला आहे, एकदम फाईन पेस्ट करायची. त्यानंतर इथे आमसूल घेतलेले आहेत, सोलं किंवा कोकम म्हणतात त्याला. तर ही पाण्यामध्ये भिजत ठेवायची 1-5 मिनटं आणि 2 ते 3 तिरफळं घेतलेली आहेत. तर इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं होतं आधी. 2-3 चमचे मोठे तेल चांगलं तापू द्यायचं. त्यानंतर ही ग्रेव्ही त्याच्यामध्ये टाकायची आणि पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं 2-3 मिनटं. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालायचं. त्यानंतर तिरफळं घालायची. तिरफळं शक्यतो 2-3च वापरा, नाहीतर मग चरका मारतो आणि यामुळे टेस्टही खूप छान येते. त्यानंतर कोकम 2 ते 3 कोकम किंवा सोलं घातलेले आहेत आणि लाल तिखट 1 चमचा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तर मसाल्यामध्ये पण आपण मिरची घातलेली आहे. तर याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर हे मच्छीचे पीस आपल्याला सोडायचे आहेत त्याच्यामध्ये आणि चांगलं शिजू द्यायचं. जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी, 5 ते 7 मिनटं लागतात. तर हे असं बघा, तुम्ही बघू शकता इथे सोडून घेतले. खूपच छान होते ही करी, तुम्ही नक्की ट्राय करा. तर हे सगळे पीस सोडून द्यायचे आणि आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं चांगलं, जास्त पण हलवायचं नाही आणि गॅस मीडियम ठेवलेला आहे. हाय फ्लेमवर आपल्याला नाही हे करायचं. तर मीडियम गॅसवरच शिजू द्यायचं आहे. तर मच्छी करी वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात, पण ही अगदी सिंपल आणि झटपट तयार होणारी आहे. आणि हे जे आपण वाटण बनवलेलं आहे, ग्रेव्ही बनवलेली आहे, त्याची टेस्ट तर अप्रतिम लागते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा. आणि आपण आधी मच्छी फर्मेंट करण्यासाठी ठेवली होती, त्यामुळे एक वेगळीच टेस्ट येते. 10 मिनटं ठेवली होती आपण. तर वरून कोथिंबीर घालायची. तुम्ही बघू शकता उकळी आलेली आहे याला घातल्यानंतर. तर हे मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवर शिजू द्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी शिजलेली आहे, अप्रतिम झालेली आहे, मस्तच. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.